नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक महत्त्वपूर्ण दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता बातमीचे स्पष्टीकरण करूया। सरकारला हायकोर्टाचा दणका, नोकरीसाठी चारित्र्य प्रमाणपत्र आणण्याचे परिपत्रक रद्द, आले नवीन अपडेट। तर चला पाहूया या संदर्भात संपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज, उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या संदर्भात महत्त्वपूर्ण ब्रेकिंग। आता न्यायालयाने सरकारला दिला मोठा दणका। तर चला जाणून घेऊया सविस्तर माहिती। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण अंतर्गत पाहूया माहिती। त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला करूया ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। शिक्षकांना नोकरीसाठी चारित्र्य प्रमाणपत्र अनिवार्य करण्याच्या सरकारच्या या निर्णयाला उच्च न्यायालयाने दणका दिला आहे। शिक्षक भरतीतील गैरप्रकार रोखण्यासाठी माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उमेदवारांना चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक केल्यामुळे 7,000 उमेदवार भरडले गेले। न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्या खंडपीठाने हे परिपत्रक रद्दबातल केल्याने हजारो उमेदवारांना आता मोठा दिलासा मिळाला आहे। 4 वर्षापूर्वी राज्यात शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली टीईटी परीक्षा मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला। याची दखल घेत तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 11 ऑक्टोबर 2024 रोजी एक परिपत्रक काढले आणि त्या परिपत्रकानुसार शिक्षक भरतीतील उमेदवारांना पोलिसांकडून चारित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आले आणि सरकारच्या या निर्णयामुळे 7,500 सीईटी पास झालेल्या व टीएटी साठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणे फटका बसला आणि विशेष करून यामध्ये महत्त्वाचे जिल्हे आहेत पालघर, वाडा, डहाणू येथील शिक्षकांनी ज्येष्ठ वकील उदय वारुंजीकर आणि ॲडव्होकेट सुमिता काटे यांच्या मार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली होती आणि या संदर्भामध्ये न्यायालयाने निरीक्षण केले आणि ते निरीक्षण पुढील प्रमाणे आहे। सर्वोच्च न्यायालयातील हिना कौर प्रकरणात दाखला देत याचिकाकर्त्याच्या मागणीचा सरकारने पुनर्विचार करणे योग्य असल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले। उमेदवाराच्या विरोधात पोलिसांकडून कोणताही अहवाल प्राप्त झाला किंवा भविष्यात याचिकाकर्त्यांना 2019 च्या टीईटी परीक्षेचा निकाल घोटाळ्यात कोणत्याही भूमिकेसाठी दोषी ठरवण्यात आले तर ती नियुक्ती रद्द केली जाईल। याचा पुनर्विचार करण्याची गरज असल्यामुळे सरकारने 2 महिन्यात हा संपूर्ण आदेश न्यायालयाला देण्यात यावा करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। मित्रांनो, आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।